शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता. सानुग्रह अनुदानासाठी कांदा उत्पादकांची प्रतीक्षा अखेर संपली. 2 वर्षांनंतर निधी उपलब्ध. दराची घसरण झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य शासनाने प्रति क्विंटल 350 रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान दिले होते. मात्र तांत्रिक कारणास्तव राज्यभरातील 13,000 शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. परंतु या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधींनी एकंदरीत या संदर्भात आवाज उठवल्यानंतर शासनाने हे अनुदान देण्यात मान्य केले आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात हे अनुदान पडू शकले नाही. आता प्रतीक्षेनंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी जवळपास 28 कोटी रुपयाचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. सन 2022-23 या रब्बी हंगामात भाव गडगडल्यानंतर या ठिकाणी राज्य शासनाकडून प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी 200 क्विंटल मर्यादित 350 रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी राज्यातील 2,91,288 शेतकऱ्यांना 851 कोटी या ठिकाणी 67 लाख रुपयाचे अनुदान लाभ देण्यात आला. परंतु सातबारा उतार पीक पेरा न नोंदवल्याने राज्यातील जवळपास 13,000 शेतकऱ्यांचे अनुदान मिळू शकले नाही. मातीमोल भावाने कांदा विक्री करूनही केवळ पीक पेरा नोंदवला नाही. या तांत्रिक कारणास्तव सानुग्रह अनुदानापासून हे शेतकरी वंचित ठरले होते. परंतु कांदा पट्ट्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी शासन दरबारी या संदर्भात पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर शासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समितीने केले स्थळ पंचनामे पीक पेऱ्यावर पर्याय म्हणून या अनुदानासाठी गृहीत धरल्याचे मान्य केले. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना असे पंचनामे सादर केले त्या अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा छाननी समिती फेर तपासणी करून अनुदानाचे पात्र ठरवले आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून ज्या ज्येष्ठ आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद.